यांनी झुरळ खाल्लं. आळी काहीच भेटलं नाही. हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आणि आता आम्ही आहे शारजाच्या एअरपोर्टला. तर आम्ही चाललोय वॅकेशनसाठी. एअरपोर्टला इमिग्रेशन वगैरे करतोय. सांगा कुठे चाललो आपण? आम्ही चाललोय पटाया, बँकॉक, थायलंड म्हणा ना की मग. तर आमचं इमिग्रेशन वगैरे सगळं झालंय आणि आम्ही आलो होतो इथे करन्सी एक्सचेंज करण्यासाठी. थायलंडचे पैसे घ्यायचे ना आपल्याला. काय म्हणतात त्याला? थाई भात, दही भात. बघू की इंडियाचे करन्सी आणि थायलंडची जी करन्सी आहे त्याच्यामध्ये किती डिफरन्स आहे आणि किती पैसे मिळतात बघू आपण आता. I can pay by card. Okay, perfect. थायलंडचे पैसे असे. एव्हरीवन, आम्ही परत आलोय म्हणजे ब्लॉग मध्ये. आणि आमचं इमिग्रेशन वगैरे सगळं. आणि आता भूक लागली आहे ना काहीतरी. एकदा लाऊंज ऍक्सेस आहे का बघायला पाहिजे. प्रत्येक वेळेला पोपट होतो आमचा लाऊंज बघायला गेलं की, कारण तिथे मला खायचं आहे एकदा आणि भरपूर काय काय. तुम्ही बोला ना. फ्लाईट आता 1:15 आहे, तोपर्यंत इथे भूक लागली. खायला आलो. 6.5 तास आम्ही ढगात असणार आहे है ना. आणि मग तिथे गेल्यानंतर आम्ही तिकडचा टायमिंग चेंज आहे. इकडचा 6:30 म्हणजे अबुधाबीचा, दुबईचा 6:30ला आम्ही पोहोचणार थायलंडला. पण तिथे वाजणार आहेत त्यावेळेला 10-10:30 सकाळचे. म्हणजे असा टाइम डिफरन्स आहे. आता मी 3 ठिकाणचा वेगवेगळा टाइम, जे इंडियातनं बघताय त्यांचा इंडियाचा टाइम वेगळा, इकडचा वेगळा आणि थायलंडचा वेगळा. तर बघू आता, वेट करतोय. खूप भूक लागली आहे. कधी येईल ठीक आहे. तोपर्यंत हे इथे नाईट वॉक करताय. असं बोला जरा. चांगलीची भाषा. गंमत झाली आहे. क्रेडिट कार्ड आम्हाला वाटलं लाऊंज ऍक्सेस मिळेल, पण मी क्रेडिट कार्ड ब्लॉक करून ठेवलेलं, ते माझ्या लक्षात नंतर आलं. प्रत्येक वेळेला माझा पोपट होतो. क्रेडिट कार्ड अप्रूव्ह नाही झालं, सो आता आलेलो आहे कॅफे. मागच्या वेळेला आम्ही इंडियाला चाललो त्यावेळेला पण लॉन्च मध्ये जायचं म्हणून गेलो, ते मिळालंच नाही. त्याच्यानंतर आम्ही जॉर्जियाला चाललो त्यावेळेला पण गेलो, तेव्हा पण आता त्या माणसाने सांगितलं की हा, ते खुश झाली. मग मला वाटलं आता या वेळेला तरी भेट. हल्ली ऍक्च्युली क्रेडिट कार्ड युजच नाही करत ना, त्यामुळं जास्त बिल भरले नाही यांनी क्रेडिट कार्डचे पेंडिंग करून है ना. जेवण हे पाहिजे. तर गाईज, आता आम्ही फ्लाईट मध्ये बसतोय. सो आता भेटू 6 तासानंतर. बोला. फ्लाईट मध्ये बसलोय आम्ही आणि आता डायरेक्ट उतरणार सकाळी. आता फ्लाईट मध्ये झोप काढून घ्यायची. एअरपोर्टचं नाव नाही माहित. सुवर्णभूमी इंटरनॅशनल एअरपोर्टला आम्ही जाणार. स्वर्णभूमी काय माहिती काहीतरी नाव आहे, ते गेल्यानंतर दाखव. सो आत्ताच्यासाठी एवढंच. भेटू सकाळी. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. ओ बाय करा. गाईज गुड मॉर्निंग. तर आता आम्ही पोहोचलोय बँकॉकच्या एअरपोर्टला 6 तासानंतर. आता बॅग कलेक्ट करायला जाऊ आणि पुढे दाखवतो आम्ही एअरपोर्ट कसं आहे इथलं. असं असतं बॅग. ओळखा बघू तुमची बॅग कोणती आहे. हे बघा, इथे ह्यांचं कल्चर जे आहे ते दिलं इथे एअरपोर्टला. एक बॅग आमची मिळाली आहे. अजून एक शोधायची. किती वेळ लागतो काय माहिती. नाव बघून घ्या प्लीज. आहे ना चव्हाण. माझ्या नावाने कसं काय आलं? चव्हाण. आम्ही आलो आहे सिम कार्ड घेण्यासाठी. आम्ही इथे सिम कार्ड घेतलंय 399 रुपीजचं सिम कार्ड 5 दिवसासाठी. 399. भात 399 भातचं. म्हणजे भात नाही, करन्सी ती इकडची. हे आम्ही टॅक्सी पकडण्यासाठी. हे बघा इकडच्या टॅक्सी कशा आहेत, येल्लो ग्रीन मध्ये.
इथे गेले आता टॅक्सीची इन्फॉर्मेशन घेण्यासाठी. त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे रूमवर. आणि हे बघा बाहेरून असं काही दिसतं हे बँकॉकचं आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक. तर आम्ही आता टॅक्सीमध्ये बसलोय बँकॉकमध्ये. आणि आमचं जे हॉटेल आहे बुक केलेलं ते 1 तासाच्या अंतरावर आहे. आणि मग तिथे पोहोचलो की तुम्हाला आम्ही दाखवतो आणि पुढचा प्लॅन काय आहे ते कळेल. आज कुठे कुठे फिरायला जाणार आम्ही ते सगळं. हा असा काही आहे इथला नजारा बघा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आम्ही फ्रेश झालोय, रेडी झालोय, आता निघायचं बाहेर. आत आम्ही जाणार आहे टेम्पलला. कुठलं टेम्पल हो? वॉट फो टेम्पल. वॉट फो टेम्पल. तर त्याच्या आधी मी तुम्हाला आमचा रूम दाखवते, रूम टूर छोटीशी. ही आहे आमची रूम आणि छोटीशीच आहे कारण इथे आम्ही फक्त आज आणि उद्याच स्टे करणार आहोत. म्हणून हे छोटंसं वॉर्डरोब आणि हा टीव्ही आणि हे आहे ड्रेसिंग टेबल, पण त्याचा आम्ही असा कचरा केला इथे. आणि हे मिनी फ्रीज. अजून रूम छोटी आहे पण बाल्कनी मोठी आहे. एवढी मोठी बाल्कनी दिली आहे त्यांनी आम्हाला. कशी आहे आजूबाजूला काय हो हे सगळं? लोकल घरच आहेत बघायला नाही, बट ठीक आहे. व्ह्यू नाहीये पण ठीक आहे. आमचा छोटासा रूम आहे हा. आणि हे छोटस वॉशरूम मध्ये दाखवण्यासारखं काही नाहीये. चलो आता आम्ही चाललोय स्लीपिंग बुद्धा टेम्पलला. हा, तर तिथे गेल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवतो की कसा व्ह्यू आहे तिकडे आणि काय काय आहे. त्याच्या आधी आम्ही जाणार आहे जेवण करायला. ठीक आहे, सो स्टे ट्यून. आम्ही जेवण केलं आता इथे. आणि बँकॉकला येऊन पण आम्ही इंडियन रेस्टॉरंट्स मध्ये जेवण केलंय. आम्ही आलो होतो इथे, आम्हाला जायचं होतं स्लीपिंग बुद्धाला. तर आम्ही आलो आणि इथे ही टमटम रिक्षा दिसते ना, ह्या रिक्षात बसून आम्ही जाणार होतो तिकडे. तर इथे हे लेडी आहे, इथले लोकल आहे थायलंडचे. तर ते आम्हाला म्हणताय की तिथे आता जाऊ नका कारण तिथे आता बघण्याचं काही नसतं. कारण ते म्हणे की इथे आता ह्या वेळेला कोणीच जात नाही, त्यासाठी मग संध्याकाळी तुम्ही जा, मग इथे जा तिथे जा प्लेसेस सांगितले. आणि आमचा परत झालाय पोपट. काय म्हंटले ते? आता जाऊ नका, सकाळी ते म्हणताय आता नाही, आता कोणीच नसतं. आता ते जे बघायला तुम्हाला भेटणार आता आतमध्ये ते काही नसणार आहे तिथे. आणि म्हणजे मॉर्निंग टाइमला तिथे जातात. पहिलेच ते हसायला लागले आपण जेव्हा म्हटले तिथे जायचं. तर असं असतं का? हे असं आम्ही येण्यासारखं उठून आलो इंडियातून इथे थायलंड. असं नाहीये ते. आता पण म्हणजे टायमिंग त्याचं संध्याकाळपर्यंत असतं. काय करायचं मग? जायचं का? जाऊन जर काय नसलंच तर तिथे, तर मग काय करायचं? जाऊन काय नसलं तर तिथे बर, मग तुझं हे बघूया का टॉप? चला गाईज, तर आपण मग तोपर्यंत शॉपिंग म्हणजे ते याला जाऊ ना. शॉपिंग म्हणजे फक्त ते संध्याकाळी क्रूजला जायचंय. क्रूज मध्ये जाण्यासाठी माझ्याकडे ड्रेस नाहीये, त्यामुळे आम्ही इथे घेणार आहे. हे बघा उडून गेलेत बिचारे. This one 2,900. But this price Do can you have any discount. black color one piece for western wear? Black color. Black. That shop. But same shop, yeah. फिरतोय आम्ही मार्केटमध्ये. कपड्यांचे शॉप आहेत आणि एवढी शांतता आहे आणि वाटत पण नाही आम्ही थायलंड मध्ये का. असं वाटतंय कुठेतरी शांत ठिकाणी आलोय. आणि ग्रँड पॅलेस. हॅलो गाईज, तर एक गोष्ट सांगायची तुम्हाला. हे इथे आल्यानंतर इथली भाषा शिकले. मला तर कळलंच नाही काय शब्द आहे. कोणता? वाटफो. अजून काय? ग्रँड पॅलेस. नाही, इकडचे शब्द जे आहेत ते हे बोलत होते आता. मी पहिल्यांदाच ऐकलं कारण या लोकांना जास्त करून
इंग्लिश म्हणजे समजत नाही, ते इथलीच भाषा बोलतात. तर त्यांना थोडंसं एक इंग्लिश शब्द समजतात आणि मध्ये मध्ये मग हे पथफो असं ते टेम्पलचं नाव आहे, पण असं त्यांच्या भाषेत थोडं बोलावं लागतं, कारण आम्ही जिथे रूम घेतलाय ती लेडी, तिला पण एवढं नाही जमत ना इंग्लिश. तर मी पण आता ह्यांच्याकडनं शिकते जरा भाषा. आम्ही आलोय जाळामध्ये शॉपिंग करायला म्हणजे बघायला, फक्त घ्यायला नाही. आवडलं तर स्वस्त असेल तर घेईन, महाग असेल तर नाही घ्यायचं, बरोबर ना? खरं सांगते का? बघू काय चांगलं वाटतंय का. मला वन पीस घ्यायचं पण मिळतच नाही, जे मिळाले ते महाग आहे का. येऊन पण काही उपयोग झाला नाही आहे. परत आलं बाहेर, काहीच भेटलं नाही आहे. एवढं सजवलंय बघा, किती छान मॉल बनवत आहे माझ्यासाठी. बघा काय काय इथे बिस्किट ठेवले आहेत बघा. हे आमच्या हॉटेलचं लॉबी आहे, इथे फ्रीमध्ये ब्रेकफास्ट, कॉफी, थँक्यू. आणि ना हे बघा, हे आमचे हॉटेलची लॉबी आहे. इथे एक लेडी, ती खूप छान असं नेल आर्ट करते बघा. इतकं छान तिचं नेल आर्टचं सेटअप येतं सगळं, तुम्ही बघू शकता किती छान नेल. माझ्याकडे खूप इच्छा होते करायची, पण मी नाही करत, कारण मला ते जमणारच नाही. कशी वाटते कॉफी? एकदम फर्स्ट क्लास कॉफी केलेली आहे आम्ही. चांगली केली आहे, सगळं थंड झालं आहे ते पाणी. ते माझी मिस्टेक नाही आहे, ती ह्याची मिस्टेक आहे, हे तेच स्टेबल टेम्परेचरवर आहे, त्यामुळं गरम पाणी नाही आहे त्याच्यात. वाया जाईल म्हणून पेते, म्हटलं फ्रीच्या वस्तू कधीच नाही घ्यायच्या अशा. आणि मागे बिस्किट कोण खायचं? त्याच्यामध्ये काय तुम्हीच तर म्हटलं, त्याच्यात काहीतरी काय नाही चिकट काय ट्राय करू, मग हम बघूया, ट्राय करू आपण. मी नाही ट्राय काय आम्ही ट्राय करणार आहे बिस्किट आता. फ्रंट करा, मी नाही करणार. जुळं टाकले असेल करंट कसं काय? बिस्किटात करंट आहे. अगं स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. मी आधीच चांगलं म्हटलं मला खायचं आहे, तर त्यामुळे नको चिकटला लावलेलं काहीतरी, मग झुरळ मारले असेल तुला. ठीक आहे, तिथले लोक ते खाल्लं तुम्ही. चांगलं आहे, यांनी झुरळ खाल्लंय बरं का. मग आळई गोगल काय पाल. हे बघा, मी कॉफी संपवली आहे अशा पद्धतीने. चलो चेंज वगैरे करून रेडी होऊन मग आम्ही तुम्हाला भेटतो. ओके, बाय बाय. हॅलो गाईज. तर आम्ही आता इथे रस्त्यामध्ये टॅक्सीचा वेट करतोय. हो एव्हरीवन, तर आम्हाला खूप उशीर झाला आहे इथेपर्यंत यायला. क्रूजचा टायमिंग होऊन गेला आहे, म्हणून जास्त काही शूट घेता येत नाही आहे. हे घेता इथे. ओके, चला गर्दी. गाईज हे बघा, आम्ही आता आहे बँकॉकमध्ये एशियाटिक रिव्हर फ्रंटच्या इथे. तुम्ही हा व्ह्यू बघू शकता. आणि यांना ओळखता का तुम्ही? हे कोण आहे? तर आम्ही चाललो आहे क्रूजमध्ये डिनर करण्यासाठी. तर व्हिडिओ नक्की बघा पूर्ण, कारण आतमध्ये काय काय सगळं तुम्हाला दाखवणार आहे आम्ही. आपले तिकीट डिस्कशन चालू आहे कुठे बसायचं. क्रूजमध्ये वर बसायचं की खाली बसायचं. तिकीट तर आपण एक पण आम्ही दोघं कशी दिसतोय, ब्लॅक मॅचिंग केलंय, पण मी थोडी भूतासारखी दिसते वाटतं, है ना? मेकअप जास्त झाला वाटतं थोडा, नाही ब्ल्यू लाईटमध्ये जास्त दिसतोय. गाईज
मेकअप जास्त नाहीये पण दिसतोय, पण ठीक आहे ना, मेकअप दिसायसाठीच असतो ना. आणि ही बघा cruise. मी आता जाणार आहे तर, आणि थांबा हे पण बघा. इथे बघा काय बॉटल. व्ह्यू बघा आता, अजून तर व्ह्यू दाखवणार. ही आम्हाला घेऊन चालली आमच्या जागेवर. थांबा की पळू ना. आणि हे आहे आमचं सीट. मधलं जेवण दाखवतंय. एवढे सगळे पदार्थ आहे इथे ठेवलेले बघा, आणि फ्रूट्स, सलाड सगळंच आहे. वाव, पेस्ट्रीज पण आहे छोट्या छोट्या. आणि तुम्हाला काय खायचंय सगळं इथे. आणि ही एक चालली क्रूज. शाव पराया प्रिन्सेस. Are downstairs at the first floor. Smoking out near the back of the second floor. Located under the Lada buffet. The second floor also under the Lada buffet. But the first floor, all the life jacket are located. खाना खाण्यासाठी लोकांची गर्दी. आणि ही आहे वेलकम ड्रिंक.